आता बोलायला शब्द नाहीये काही, आता काय बोलू. इतकं म्हणजे आता खूप आनंद होतोय, आता त्यांच्यासाठी बोलायला शब्दच नाही. एवढंच म्हणते का देव त्यांचं चांगलं करो, त्यांच्यामुळे आज मला दिसतंय म्हणून. ही आहे 14 वर्ष गायत्री दशरथ थोरात. गायत्री 2.5 वर्षांची असताना तिच्या डोळ्यात चुना गेल्यामुळे डावा डोळा पूर्ण निकामी झाला होता आणि उजव्या डोळ्यानं पुसटसं दिसायचं. जन्मभर असंच राहावं लागणार की काय याची तिला तिच्या कुटुंबाला खंत होती. गायत्रीला दृष्टी मिळावी यासाठी तिचे वडील दशरथ आणि भाऊ कार्तिक थोरात यांनी खूप प्रयत्न केले. मात्र शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च असल्यानं गायत्रीचे उपचार थांबले होते. त्यानंतर त्यांनी कोपरगावातील सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांना सांगून त्यांचे जवळचे मित्र असलेले अभिनेते सोनू सूद यांच्याकडे मदतीसाठी प्रयत्न केले आणि विनोद राक्षे यांनी गायत्रीसोबत सोनू सूद यांचं बोलणं देखील करून दिलं आणि त्यांनी लगेचच मदतीसाठी होकार दिला. त्यानंतर गायत्रीला पुणे येथील विजन केअर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहिल्यानंतर गायत्री कोपरगावात आली. डोळ्यावरील पट्ट्या काढण्यात आल्या आणि गायत्रीची गेलेली दृष्टी परत आली. यावेळी अभिनेते सोनू सूद यांचे आभार मानण्यासाठी गायत्रीच्या आई वडिलांनी छोटेखानी कार्यक्रम घेऊन सोनू सूद यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आभार मानले. यावेळी अभिनेता सोनू सूद यांनी गायत्रीसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. हाँ भाई, गायत्री बात कर रही है. अच्छी हो. लाइट आ रही है, अभी आ रही है भाई. हाँ ओके ओके. बहुत अच्छा लग रहा है. आप मुझे दिखाई नहीं दे रहे हो फोन में, पता नहीं किसने फोन पकड़ा हुआ है, दिखाई नहीं दे रहे हो आप. अभी ठीक है, दिख रही हूँ ना. हाँ अभी एकदम बढ़िया दिख रहा है आपको. आप बड़ा अच्छा लग रहा है कि आपका ऑपरेशन वगैरह हो गया, मुझे सब दिखाई देगा बढ़िया. हाँ दिख रहा है मुझे, थोड़ा थोड़ा दिख रहा है. अभी पहले कुछ नहीं दिखता था. पहले कुछ नहीं दिखता था, अभी दिख रहा है. कुछ भी नहीं. चलो वेरी गुड. जब मैं शिरडी आऊंगा मैं आपसे मिलूंगा, फिर साथ में बाबा के दर्शन करने चलेंगे. ठीक है. ठीक है. बाबा ने करवाया, सब बाबा के आशीर्वाद से सब हुआ. आपके आशीर्वाद से हुआ है. नहीं बाबा हमें गाइड. बाबा के भी हुआ है और आपके भी हुआ है. मम्मी पापा खुश है आपके? बहुत. मम्मी पापा इकडे ये भाई दशरथ ये माई का. नमस्कार भाई. ठीक है. कार्तिक भाई पूर्ण भाई. चलो अच्छा हो गया, अभी मम्मी भी आए मेरे साथ में. हाँ सब आप गायत्री को सब दिखाई देगा बढ़िया. सब तुम्हारे कृपा से हो रहा सब. नहीं बाबा की कृपा से सब. बाबा के बाद तुम्हें छे. थैंक यू. मैं जल्दी आऊंगा, जल्दी आऊंगा दर्शन के लिए बाबा के. तो आपसे भी मिलूंगा, गायत्री से मिलूंगा, घर पे मिलूंगा. जल्दी आइए. कार्तिक जल्दी मिलता हूँ गायत्री. देशभरात गरीबों का मसीहा अशी ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या उदार व्यक्तिमत्वाचा प्रत्यय पुन्हा एकदा कोपरगावकरांनी अनुभवला. कोपरगाव शहरातील रहिवाशी गायत्री थोरात या मुलीला सोनू सूदच्या मदतीमुळे पुन्हा दृष्टी मिळाली आहे. त्यामुळे गायत्रीच्या जीवनातील अंधकार दूर होऊन तिच्या जीवनात नवीन प्रकाश पडलाय. या मदतीमुळे गायत्रीने अभिनेता सोनू सूद यांचे मनापासून आभार देखील मानले आहेत. दीदी, काय तुला किती वर्षापासून हा त्रास होता आणि नेमका कसा हा तू ह्या त्रासापासून मुक्त झाली आणि कोणी कोणी तुला मदत केली? म्हणजे मला लहानपणापासून आता 10-11 वर्ष झाले असतील तेव्हापासून हा त्रास होता. आता आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलते ना मी माझ्या मावशीकडे, तर ते मला हॉस्पिटलला घेऊन गेले. तर आधी पैशांमुळे ते थांबवली होती ट्रीटमेंट माझी, पण ते म्हटले होईल पण खर्च होईल. मग माझ्या भावाला कळलं, त्यांनी मग विनोद काकांना सांगितलं. विनोद काकांना खूप वेळा तो बोलला. मग विनोद काकाला पण इच्छा झाली माझ्यासोबत बोलण्याची. ते घरी आले, त्यांनी जेव्हा मला बघितलं मग ते म्हणे मी बोलतो म्हणे भाईंसोबत एकदा. तर भाईंना पण इच्छा झाली बोलायला. मग ते घरी आले आणि व्हिडिओ कॉलद्वारे माझी भेट घेतली. तर भाईंना पण माझा डोळा खूप असा एकदम निकामी वाटला. मग त्यांनी जरा डॉक्टरांसोबत बोलणं केलं. तर डॉक्टर म्हणे खूप खर्च लागेल, पण भाई बोलले मी सगळं करण म्हणे तिच्यासाठी. तर मग त्यांनी केलं. 15-20 दिवसात व्हिडिओ कॉल नंतर 15-20 दिवसातच ऑपरेशन झालं. त्यानंतर मग मला थोडी म्हणजे आत्ता थोडी दृष्टी यायला लागली.
आता म्हणजे खूप छान वाटतं आता.